तीर्थक्षेत्र माहुरगड येथे दरवर्षी दिनांक 25 रोजी एकादशी निमित्त ठाकूर बाबा यांनी सुरू केलेल्या वारीत मोठ्या प्रमाणावरती दिंड्या दाखल होत असतात। त्या दिंडीत हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील जवळा बुद्रुक आणि वरुड या दोन गावातील दिंडी माहुरगड येथे दाखल झाली होती। त्यातील 52 भाविकांना अन्नातून विष बाधा झाल्यानं त्यांच्यावरती ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी उपचार सुरू आहेत। दरवर्षीप्रमाणे जानेवारी महिन्यातील एकादशीला दिनांक 25 रोजी गडावर ठाकूर बाबा यांच्या नावानं सुरुवात झालेल्या दत्तशिखर येथे भगवान दत्त प्रभूच्या दर्शनासाठी परभणी, हिंगोली, नांदेड यांच्यासह इतर जिल्ह्यातील दिंड्या मोठ्या प्रमाणावरती दाखल झाल्या होत्या। देवसरी मंदिर परिसरातील मोकळ्या जागेत उपवासाचं भगर सेवन केल्यानंतर 26 जानेवारीच्या मध्यरात्री एकानंतर एक अशा 52 भाविकांना मळमळ आणि उलटीचा त्रास झाल्यानं त्यांना शासकीय ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं होतं। त्यांच्यावरती वैद्यकीय उपचार सुरू करण्यात आले असून प्रशासनाच्या वतीनं तहसीलदार आणि गट शिक्षण अधिकारी यांना रुग्णालयात जाऊन त्यांनी पाहणी देखील केली आहे। देशोन्नती न्यूज साठी गणेश भारती, माहूर। निमित्त हिंगोली जिल्ह्यातील जवळा बुद्रुक तालुका सेनगाव येथून पायी दिंडी आली होती। त्यापैकी त्या दिंडीतील लोकांनी काल रात्री जेवणामध्ये भगर व शेंगदाण्याची आमटी खाल्ल्यामुळे त्यांना मळमळ व उलट्याचा त्रास होत आहे। असे एकूण 52 पेशंट ग्रामीण रुग्णालयात दाखल झालेले आहेत। त्यापैकी 32 पुरुष आहेत व 20 महिला आहेत। या एकूण 52 पेशंटवर उपचार सध्या चालू आहेत व त्यापैकी 4 हे पेशंट गंभीर आहेत व त्यांच्यावर देखील उपचार चालू आहेत, अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक वाघमारे यांनी मला दिली आहे। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।